पूर्वेमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा राडा। भाजपच्या गणेश खणकरांना ठाकरेंच्या सुबोध मानेंची मारहाण। खणकरांनी महिलेवर हात उचलल्याचा आरोप। माने पोलिसांच्या ताब्यात। उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळली। अनगरमध्ये जल्लोष। राजन पाटील समर्थकांकडून अनगर नगरपंचायतीसमोर फटाक्यांची आतषबाजी। उज्ज्वला थिटे यांचा सूचकाची सही नसल्यामुळे अर्ज बाद झाला होता। त्यानंतर अनगर निवडणूक ही बिनविरोध झाली होती। उज्ज्वला थिटेंवर पहिल्यांदाच अजित पवारांचं भाष्य। लोकशाहीत दमदाटी करून चालत नाही। कायदा हातात घेऊन कुणाचंही भलं झालेलं नाही। समाजामध्ये काही जण विकृतपणे वागतात। अजित पवारांची नाव न घेता पाटील पिता पुत्रांवर टीका। कल्याणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष। भाजपमधून आलेल्या राजभाऊ पातकरांना जिल्हाध्यक्षपद दिल्यामुळे कार्यकर्ते संतप्त। निष्ठावंतांना डावलल्यामुळे कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींकडे राजीनामे पाठवले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आत्महत्या। राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे अकोल्याचे महानगर प्रमुख वैभव घुगे यांनी आत्महत्या केली। रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी घेऊन संपवलं जीवन। घुगेंच्या आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट। आमच्या पक्षामध्ये कोणतेही मतभेद नाहीत। मतभेद असते तर जंजाळ आज माझ्यासोबत नसते। शिरसाट आणि जंजाळ यांच्या मतभेदांच्या चर्चांवर संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। ठाकरेंना उमेदवार मिळाले नाहीत। निवडणुकीमध्ये त्यांचा फुफाटा होणार। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांची टीका। तर भुमरेंनी पैठण सांभाळावं। फुफाटा तुमच्याच मतदारसंघातून जाईल। अंबादास दानवेंचं संदीपान भुमरे यांना प्रत्युत्तर। पुढच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा 5 लाख मतांनी विजयी होतील। अमरावतीच्या अचलपूरमध्ये प्रचार सभेत बावनकुळेंचा मोठा दावा। लोकसभेत नवनीत राणा फक्त 19,000 मतांनी पराभूत झाल्या। बावनकुळेंचं वक्तव्य। योगींनी सभेमध्ये म्हटलं होतं की बटेंगे तो कटेंगे। इस बार ना बटेंगे ना कटेंगे। एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे। नवनीत राणा यांची प्रतिक्रिया। धर्मध्वजावर बोट उचलणाऱ्याचं बोट छाटलं पाहिजे। नवनीत राणा यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या स्टेजवर शरद पवारांच्या आमदाराची हजेरी। आमदार राजू खरे यांची अजितदादांच्या स्टेजवर उपस्थिती। राजू खरे यांची शरीराचे वजन कमी करा। जनमानसामध्ये वजन वाढवायचं आम्ही बघू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजू खरे यांना सल्ला। पोलिसांच्या आश्वासनानंतर मालेगावमधील आंदोलन स्थगित। डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ मालेगाव मुंबई महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता। पोलिसांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं। अंगणवाडी सेविका मदतनीस महिलेनं 20 मुलांना कोंडून ठेवलं। हिंजवडीमधील हा धक्कादायक प्रकार। माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून मुलांना आत ठेवून गेल्याचा खुलासा। हिंजवडीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस महिलेनं 20 मुलांना कोंडल्याच्या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश देतो मंत्री दादा भुसे यांची माहिती। नागपुरात बिगडोहमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून पोलीस शिपायाला मारहाण। उमेदवार अनिल शर्मांसह कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून मारहाणीचा गुन्हा दाखल। कार्यकर्त्यांकडून पोलीस शिपायाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण, शिवीगाळ, खंडणीचे आरोप। मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि सीएम कार्यालयाला तक्रार। स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार। महापालिकेच्या एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील आणि आणखी 4 जणांच्या विरोधात गंभीर आरोप। सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले। मी कुठल्याही प्रकारची मारहाण केली नाही। मारहाणीवेळी मी तिथे उपस्थित नव्हतो। महेश पाटील यांचं स्पष्टीकरण। सांगलीच्या उरण ईश्वरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा वाद शिगेला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आक्रमक। आमच्या नादी लागू नका। आम्ही कष्टाने कमावतो। माझं उत्पन्न मोजायला तुमच्या 2 पिढ्या कमी पडतील। आम्ही 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांची विरोधकांवर टीका। तुळजाभवानीच्या तिजोरीमधून राजकीय प्रतिनिधी चोरी करतात। त्यांना भाजपने आमदार खासदार केलंय। सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया। नगराध्यक्षपदासाठी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी उभे केलेत। आपण त्यांना निवडून देणार आहात का? सुजात आंबेडकर यांचा सवाल। वरळी मतदारसंघात 1,500 ते 2,000 दुबार मुस्लिम मतदार। नवनाथ बन यांचा आरोप। आदित्य ठाकरे याच मतदारांमुळे निवडून आले का? वरळीमधील दुबार मतदारांवरून नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा।
ठाण्याच्या कळवा रुग्णालयामध्ये रुग्णाकडे डॉक्टरांचं दुर्लक्ष, उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. रुग्णालयाच्या डीनकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश.